सातारा पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरच्या खड्ड्यांमुळे मुंबई आणि पुण्याकडून साताऱ्याकडे येणाऱ्या वाहनधारकांना अत्यंत त्रास सहन करावा लागतोय। पुणे ते सातारा या मार्गावरती 2 टोलनाके असून रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे। टोल भरूनही वाहनधारकांना खड्डेमय रस्त्यावरूनच प्रवास करावा लागत असल्यानं तीव्र नाराजी व्यक्त होतीये। या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असून अनेक वाहनांचंही प्रचंड नुकसान झालेलं आहे। सध्या पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर उभा आहे। या महामार्गाला आणि सर्व्हिस रोडला तुटलेल्या खड्ड्यांचे दृश्य मी तुम्हाला आज दाखवणार आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर या महामार्गावरून वर्दळ होताना आपल्याला पाहायला मिळते। अनेक प्रवासी या महामार्गावरून जात असतात, त्यामुळं या ठिकाणचे बस सेवा असेल, त्याचबरोबर मालवाहतूक करणारी मोठे अवजड वाहनं असतील या महामार्गावरनं जाताना आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जो खड्ड्यांचं साम्राज्य ह्या महामार्गाला झालं आहे, त्यामुळे नागरिक त्रस्त झाल्याचे चित्र पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहिलं तर जो पुणे ते सातारापर्यंत 3 टोलनाके पडतात। या 3 टोलनाक्यावरून टोल भरून सुद्धा वाहनधारकांना व्यवस्थित रस्ता मिळत नसल्यामुळं या ठिकाणी नागरिक तीव्र भावना व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सर्व्हिस रोडची दुरावस्था देखील झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर जो राष्ट्रीय महामार्ग आहे हा पुणे बेंगलोर, या ठिकाणी अजून रस्त्याचं काम रखडलं आहे, त्यामुळं जो वाहनधारक आहे तो नाराजी व्यक्त करताना देखील पाहायला मिळतं। मोठ्या प्रमाणावर या महामार्गावरून वाहनधारकांचा प्रवास होत असतो। हजारो अपघात या महामार्गावर झालेले आहेत, मात्र प्रशासन अजून जागं झालं नाही आहे। यावर प्रशासनाला विचारणा केली असता राष्ट्रीय महामार्गाच्या देखभाली आणि दुरुस्तीची जबाबदारी ही रिलायन्स कंपनीकडे 2034 पर्यंत दिली असल्याचं सांगितलं। त्याचबरोबर वेळेवर देखभाल न केल्याच्या कारणावरून भारतीय राज्य महामार्ग प्राधिकरणाने उच्च न्यायालयात दाद देखील मागितली आहे। त्याचबरोबर उच्च न्यायालयाने रिलायन्सचा करार रद्द करण्याच्या प्रक्रियेसंदर्भात निर्देश दिले असून त्याबाबतची कारवाई देखील सुरू असल्याची माहिती NHAIच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळं प्रशासन आणखी किती या महामार्गावर बळी नागरिकांचे घेणार, निष्पाप बळी गेल्यानंतरच प्रशासन जागं होणार का, त्यानंतरच या ठिकाणची दुरुस्ती ही केली जाणार का, असा प्रश्न देखील नागरिक उपस्थित करताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन ओमकार सह वैभव बोडके, ABP माझा, सातारा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.